राजकीय वर्तुळातून खासदार फंड म्हणजे पत्रावळ्या नाहीत असं खासदार बजरंग सोनवणे म्हणाले। खासदार बजरंग सोनवणे यांनी नागरिकांना सुनावलेला आहे। 2 महिन्यामध्ये बजरंग सोनवणे यांची भाषा बदलल्याचा आरोप त्यामुळे होऊ लागलाय। बजरंग सोनवणे यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। बजरंग सोनवणे जे बीड मधून राष्ट्रवादी एसपीचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, त्यांनी या ठिकाणी एक वक्तव्य केलंय। खासदार फंड म्हणजे पत्रावळ्या नाहीत असं बजरंग सोनवणे म्हणाले आणि त्यांची भाषा जिंकल्यानंतर बदलली आहे अशी चर्चा आता रंगलेली आहे। दरम्यान बजरंग सोनवणे यांचा तो व्हिडिओ सध्या व्हायरल होतो। खासदार बजरंग सोनवणे यांनी नागरिकांना सुनावल्याचं पाहायला मिळते आणि हा व्हिडिओही समोर आला आहे, ज्याच्यामध्ये बजरंग सोनवणे यांची भाषा बदलल्याचं दिसून येते। खासदार फंड म्हणजे पत्रावळ्या नाहीत असं बजरंग सोनवणे म्हणतात, तर खासदार बजरंग सोनवणे यांनी नागरिकांना सुनावल्याचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांची भाषा बदलली का अशी चर्चा आता रंगलेली आहे। निवडून आल्यानंतर फक्त 2च महिन्यामध्ये त्यांची भाषा बदलल्याचा दावा या ठिकाणी केला जातोय। 2 महिन्यांपूर्वी बीडमध्ये लोकसभेची निवडणूक होती आणि त्या पार्श्वभूमीवर बजरंग सोनवणे हे प्रचार करताना दिसले होते, वेगवेगळे आश्वासनं देताना दिसलेले होते, सामान्यांमध्ये मिळून मिसळून दिसलेले होते। मात्र आता जेव्हा ते निवडून आले आहेत त्यानंतर त्यांची भाषा बदलली आहे का अशी चर्चा रंगली। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास माने हे थेट बीड मधून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? बजरंग सोनवणे यांची भाषा बदलल्याची चर्चा रंगलेली आहे, कारण त्यांनी नागरिकांना सुनावल्याचं कळतंय। नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला, काय आहे त्या व्हिडिओमध्ये? फरा निश्चित या ठिकाणी आपण पाहू शकतो की 2 महिन्यांपूर्वीच बीड लोकसभा विधानसभा लोकसभेमधली ही निवडणूक जी आहे ती पार पडली आणि यामध्ये पंकजा मुंडे यांना पराभूत करत या ठिकाणी जे बजरंग सोनवणे आहेत ते निवडून आल्याचं पाहायला मिळालं। निवडून आल्यानंतर ते नेहमीच चर्चेत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे आणि आत्ताच नुकताच त्यांचा जो हा व्हिडिओ आहे तो सध्या सोशल माध्यमावरती चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळतो आहे आणि हा वादग्रस्त असं विधान जे आहे ते या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे। बीड तालुक्यातील नाळवंडी गावामधलं हे काही संपूर्ण प्रकरण आहे। नाळवंडी गावासाठी जो आणि त्यामुळे हा रस्ता दुरुस्त केला जावा, हा रस्ता जो आहे ती मागणी घेऊन या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते बजरंग सोनवणे यांच्याकडे गेले होते आणि याच दरम्यान बजरंग सोनवणे यांचं हे जे वादग्रस्त विधान आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी बजरंग सोनवणे हे थेट या नागरिकांना असं म्हणतात की हा फंड जो आहे तो पत्रवाळ्या नाहीये आणि पत्रवाळ्यासारखा मी फंड वाटू का, असं देखील बजरंग सोनवणे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बोलताना पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर यानंतर सध्या हा आमदाराकडनं तुम्ही फंड घ्या, त्यानंतर जे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडते त्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या रस्त्यासाठी फंड घ्या, असं जे एक वक्तव्य जे आहे ते इथं बजरंग सोनवणे आपल्याला करताना पाहायला मिळत आहे। बजरंग सोनवणे निवडून आल्यानंतर हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहिल्याचं पाहायला मिळत आहे। 2 महिन्यानंतरच ही निवडणूक झाली आणि आता बजरंग सोनवणे यांची भाषा जी आहे ती निश्चितच बदललेली आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की विशालगडचं प्रकरण असेल या गडाच्या दरम्यान देखील त्यांनी एका मुस्लिम बांधवांशी जी चर्चा झाली होती त्या देखील वादग्रस्त विधान जे होतं ते केलं होतं आणि आता हा नुकताच ताजा जो व्हिडिओ आहे तो समोर आलेला आहे आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून बजरंग सोनवणे आणि जनता या दोघांमधला जो काही वाद असेल, जे वक्तव्य असेल ते बजरंग सोनवणेचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच बजरंग सोनवणे हे पुन्हा एकदा या चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि बजरंग सोनवणे यांच्या विरोधात संताप जो आहे तो देखील बीडच्या जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच, पण विकास माने याच्यावर बजरंग सोनवणे यांनी काही स्पष्टीकरण दिलेलं आहे का, कारण त्यांच्यापर्यंतही हा व्हिडिओ पोहोचला असेल? निश्चितपणे आपण या ठिकाणी पाहू शकतो की बजरंग सोनवणे दिल्लीमधून आल्यानंतर त्यांच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी जनतेशी संवाद साधत होते आणि याच जनतेशी संवाद साधत असताना हे जे काही लोक आहेत हे आपल्या रस्त्याचा प्रश्न घेऊन त्यांच्याकडे गेलेले होते आणि बजरंग सोनवणे यांनी यावेळी या जनतेला जे काही नागरिक आहेत त्यांना हे सुनावल्याचं पाहायला मिळत आहे। बजरंग सोनवणे यांनी मात्र याबाबत अजून कुठलीही आपली भूमिका जी आहे, जे वक्तव्य केलं त्याच्यावरती कुठलंही स्पष्टीकरण जे आहे ते देखील दिलेलं नाहीये आणि त्यामुळेच आता बजरंग सोनवणे यांचं या विधानावरती नेमकं काय समोर येणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। फरा निश्चितच विकास, आता काय स्पष्टीकरण बजरंग सोनवणे देतात ते बघावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। बजरंग सोनवणे यांचा तो व्हिडिओ जो सध्या व्हायरल होतोय आणि त्यांची भाषा बदलल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय, त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे ते आता आपण बघूयात। हे खासदार येतच नाही खासदार फंड वगैरे खासदार फंड रस्त्याला द्यायला काय पत्रव्यवहार वाटत काय मग काहीच करणार नाही, त्याला आमदाराच्या याच्यातून टाकला पाहिजे। आमदार साहेबांना आमदार साहेबांना तर झालं नाही 5 वर्षात असल्यामुळे माझ्याकडे येऊन पण हा विषय रस्त्याचा विषय खासदाराच्या अखत्यारीत येत नाही।
हा रस्त्याचा विषय जे आहे नियोजन समिती मला नाही ते धनंजय मुंडे नियोजन समिती त्यांना पण त्यांनाच बोललो त्याच्याकडेच आहे सगळं मालक असं त्या धनंजय मुंडे आम्ही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।